कुटुंबांना दिलेल्या अपडेटनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात 5वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारचं अपडेट, तशा प्रकारची माहिती आता प्रकाशित करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून हे अपडेट देण्यात आलेलं होतं। बऱ्याच जणांच्या माध्यमातून हात धुवून घेतला गेला, कोणी शिव्या दिल्या, कोणी वारवाच्य कमेंट केल्या, पण अखेर शासनाला दया आली आणि शासनाने 5 तारीख फायनल करून टाकली। तर आता 5 तारीख फायनल झाली, 5 तारखेला हप्ता येणार हे निश्चित झालं, जाहीर झालं। परंतु पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला येणार का आणि हाच हप्ता आपल्या खात्यावरती येणार का हे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो। आणि हेच कसं पाहायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गुगलच्या माध्यमातून तुम्हाला पीएफएमएस सर्च करायचंय। पीएफएमएस सर्च केल्यानंतर पाहू शकता आपल्याला वेबसाईट दाखवली जाते pfms.nic.in या वेबसाईट वरती यायचंय। या वेबसाईट वरती आल्यानंतर पेमेंट स्टेटस नावाचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मेनू मध्ये दाखवले जाते। त्या पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत आपल्याला डीबीटी स्टेटस ट्रॅकर नावाचे ऑप्शन आहे। या डीबीटी स्टेटस ट्रॅकर वरती क्लिक करायचंय। पीएम किसानचा हप्ता चेक करण्यासाठी सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम करू शकता आणि याच्यामध्ये आपण सेम करू शकता। आता याच्यामध्ये फक्त एवढाच बदल आहे की आपण पीएम किसान जे सिलेक्ट करत होतो त्याच्याऐवजी आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं पोर्टल सिलेक्ट करायचंय, डीबीटी NSMNY पोर्टल। त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे विचारलं जाते बेनिफिशियरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट। आता आपल्याला पेमेंट तपासायचंय, पेमेंट वरती क्लिक करायचंय। एंटर ऍप्लिकेशन आयडी, जो आपला पीएम किसानचा ऍप्लिकेशन आयडी आहे तोच आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। आता बऱ्याच जणांना आपला ऍप्लिकेशन आयडीच माहित नसतो। ऍप्लिकेशन आयडी जर माहित नसेल तर सिंपली पीएम किसानच्या वेबसाईट वरती जायचंय, त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता। यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बेनिफिशियरी स्टेटस मधून आपण बेनिफिशियरीची जी काही स्टेटस पाहतो त्या ठिकाणी आपल्या आधार कार्ड मोबाईल वरती आलेल्या ओटीपी नुसार आपला बेनिफिशियरी जो काही नंबर आहे तो नंबर या ठिकाणी पाहू शकतो। याच्यासाठी काय करायचंय तर तुम्हाला नो युअर स्टेटस वरती क्लिक करायचंय। नो युअर स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दाखवलं जाते नो युअर रजिस्ट्रेशन नंबर। नो युअर रजिस्ट्रेशन नंबर साठी काय करायचंय, तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे किंवा तुमचा आधार नंबर आहे तो टाकून या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड टाकून गेट मोबाईल ओटीपी करायचंय, मोबाईल ओटीपी टाकायचा आहे। मोबाईल ओटीपी टाकल्याबरोबर तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला दाखवणार आहे। आता जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो याच्यामध्ये एंटर करायचा आहे। समजा आता तुमचा MH2356 काय जे असेल ते पुढचा नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। हा टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड तुम्हाला जसा आहे तसा पाहून खाली एंटर करायचा आहे आणि कॅप्चा कोड एंटर करून खाली सर्च वरती क्लिक करायचं आहे। सर्च वरती क्लिक केल्याबरोबर सर्चच्या खाली आपल्याला माहिती दाखवली जाणार आहे, ऍप्लिकेशन आयडी, बेनिफिशियरीचं नाव, बेनिफिशियरी कोड। त्या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हप्त्याचं जे काही व्हॅलिडेशन आहे, FTOचे जे व्हॅलिडेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जात आहे। अमाऊंट किती येणार आहे 2000 रुपयाची। रिक्वेस्ट कधी दिलेली याची RFT जी आहे ती 2 ऑक्टोबरची आहे। 2 ऑक्टोबर संध्याकाळी 6:35 हे बँकेला पाठवलेले रात्री 10 वाजता आणि आता हे पेमेंट पेंडिंग आहे। आता हे पेमेंट अप्रूव्ड झालेलं आहे, म्हणजे याचा फर्स्ट स्टेटस अप्रूव्ड झालेलं आहे, व्हॅलिडेट झालेला आहे। आता याच्यामध्ये जे क्रेडिट स्टेटस आहे ते पेमेंट पेंडिंग आहे। 5 ऑक्टोबरला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर बँकेच्या माध्यमातून याच्या पुढे तुमचा क्रेडिट झाल्यानंतर या ठिकाणी जी काही क्रेडिटची डेट असेल ती या ठिकाणी दाखवली जाईल। जसे की आपण पहिला जो हप्ता क्रेडिट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता बँक रिसिव्ह डेट हा 24 ऑगस्ट 2024 रोजी क्रेडिट झालेला हप्ता, तर त्याची तारीख आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। तर मित्रांनो, अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला पीएम किसान असो किंवा नमो शेतकरीचा हप्ता असो, हा हप्ता येणार का, आपला हप्ता जनरेट झालेला आहे का हे आपण या ठिकाणी चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाची अशी माहिती होती। 5 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान या दोन्ही योजनेचे 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। धन्यवाद।